जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 10वा. जगत ज्योती नाम. समाज दुसरा. देह आशंका नाम. श्रीराम समर्थ. स्वामीने विचार दाखविला, येथे विष्णूचा अभाव दिसून आला. ब्रह्मा विष्णू महेश आला, उरी नाही. बघा, श्रोता येथे म्हणत आहे की स्वामींनी मागील समासात आपल्याला स्थूल देहातही ब्रह्मा विष्णू महेश आहेत असा विचार दाखवून बोलवून दाखविला होता. मग आपल्या शरीरात तर ते दिसून येत नाहीत व तसा अनुभवही येत नाही. बघा, नेमकं श्रोता काय विचारतोय की श्रोता समर्थांना सांगतोय, ब्रह्मा विष्णू महेश माझ्या शरीरातच आहेत असं तुम्ही म्हणाला खरं, पण ते आहेत माझ्या शरीरामध्ये आहेत असं काही मला अनुभवायला येत नाही, असं काही मला दिसत नाही, असं जाणवत नाही. या देवतांबद्दल आपण अगोदरपासूनच मनात काही कल्पना करून ठेवल्या आहेत. उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव 4 मुखांचा आहे. विश्वाचं पालन करणारे श्री विष्णू 4 हातांचे असून त्यांच्या हातात शंख, चक्र, गदा व कमळ आहेत. तर संहार करता महादेव वल्कल नेसलेला त्रिशूलधारी असा वेश परिधान केलेला आहे. या देवतांविषयी आपण शास्त्र पुराणांमध्ये जे जे वाचलेलं असतं त्याच्याच आधारे आपण त्यांची प्रतिमा मनात तयार केलेली असते. मात्र आपली बुद्धी ह्या सगळ्या कल्पना आहेत असं म्हणून त्यांचा स्वीकार करायला नकार देते. आपल्यालाही हे सारं अतर्क्य आहे असं वाटत जरी असलं तरी देखील आपण परमार्थ करत असतो आणि त्या मागचं कारण आहे त्या देवतांविषयी आपल्या मनात असलेली भीती. थोडक्यात सांगायचं झालं तर असंही म्हणता येईल इंग्रजीमध्ये, वी आर नॉट गॉड लव्हिंग पीपल, वी आर गॉड फिअरिंग पीपल. देवावर प्रेम करणं, प्रेमानं त्यांना वश करणं दूरच, त्यांचा प्रकोप होईल या भीतीपोटी त्यांना जसं शास्त्रांनी वर्णलेलं आहे तसंच त्यांना स्वीकारून आपण त्यांना आपल्या देहात, आपल्या अंतःकरणात शोधण्याचा खाटाटोप करत राहतो. इथंच मनात द्वंद्व निर्माण होतं. पहा, हा समास अतिशय सुंदर असा समास समर्थांनी सांगितलेला आहे. जसं पृथ्वी जशी सूर्याभोवती 365 दिवसांमध्ये एक प्रदक्षिणा पूर्ण करते, त्याप्रमाणे समर्थांच्या आत्मज्ञान रूपी सूर्याभोवती आपली एक प्रदक्षिणा पूर्ण होईल. अशा प्रदक्षिणा मारता मारता आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर आपण आत्मज्ञानानं नक्कीच तेजाळून निघू, यात काहीही शंका नाही. समर्थ कृपेचा प्रसाद असाच आपल्या अंतःकरणात वर्षाव करत राहू अशी समर्थांचरणी प्रार्थना असावी. आणि आपण याच देह आशंका नाम या समासाच्या संपूर्ण चिंतनाला सुरुवात करूया. कारण मागील समासात अंतःकरण एक निरूपण नाम या समासात समर्थांनी आपल्याला विश्वव्यापक जाणीवेचं स्वरूप हे श्री विष्णुरूप आहे असं सांगितलेलं होतं. श्री विष्णू या जगाचं पालन करतात म्हणजे ही जाणीवच संपूर्ण जगाचं पालन करते. श्री विष्णू हे सत्वगुणांचा प्रतिपालक असल्यामुळे जाणीव ही देखील सत्वप्रधान आहे. पण देहबुद्धीमुळं ही जाणीव झाकाळते.
व नेनिवेमध्ये बदलते. नेनिव तमप्रधान असते. रुद्र या नेनिवेचा संहार करतात, म्हणजे शिव या नेनिवेचा संहार करतात. म्हणजे कसं? महादेवानं आपले अवगुण शोषून घेतले. अज्ञानरूपी हलाहल प्राशन केलं की अंतकरणात केवळ श्री विष्णुरूपी जाणीवच शिल्लक राहते. तीच आपल्याला परब्रह्म तत्वापर्यंत घेऊन जाते. त्यामुळं रुद्राचं अर्थात सद्गुरूंचं कार्य हेच की ते आपल्या अंतकरणातून देहबुद्धीच्या अंधकाराला दूर करतात. रज आणि तमो गुणांचं मिश्रण हे ब्रह्मदेवांचं स्थान आहे. ब्रह्मदेवांचं जाणीव व नेणीव मिश्रित कार्य रजोगुणांच्या आधारानं संपूर्ण विश्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अशा रीतीनं समर्थांनी जाणीवेचे उत्पत्ती, स्थिती आणि संहार या 3 भागात विभाजन करून ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं प्रत्येकाच्या अंतकरणात वसणारं स्वरूप समजावून सांगितलं. जसं मनुष्याला त्याच्या देहामध्ये असणारं अंतकरण किंवा देहाला चालवणारं मन वैद्यकीय शास्त्रांच्या कुठल्याही पद्धतीनं यंत्रानं बघता येत नाही, तसं त्याच्या हृदयस्थ असणाऱ्या सत्व, रज, तमो गुणांच्या 3 स्वामीरूप देवता तो पाहू शकत नाही. त्यामुळं देहबुद्धीच्या जीवाच्या अंतकरणात नाना आशंका निर्माण होतात. अंतकरणातील या देवतांचा वास म्हणजे त्याला पुराणशास्त्रातील कल्पना विलास वाटतो. त्याला अनुभूती नसल्यामुळं कुठला ब्रह्मदेव, कुठला विष्णू, कुठला महादेव अशी त्याच्या मनात अविश्वासाची स्थिती निर्माण होते. म्हणून अशा सामान्य जीवांच्या मनातील आशंका आपल्याला समर्थ पुढे सांगत आहेत. समर्थांसारखे आत्मानुभूती असणारे संत सांगतायत की ब्रह्मा, विष्णू आणि महेश त्रिगुणांच्या आधारे जीवाच्या हृदयात, मनात स्थिरावलेले आहेत. पुराणात त्यांची वेगवेगळी रूपं सांगितलेली आहेत. जेव्हा जीव पुराणांची सांगड अनुभवाशी घालू लागतो तेव्हा त्याची गृहीतकं बिघडू लागतात. त्याचा असा समज असतो की कुठंतरी स्वर्गलोक असून तिथं श्री विष्णूंचा वास असतो. महेश कैलासावर असतात आणि ब्रह्मदेवाचं वेगळं विश्व आहे. शिवाय त्यांच्याबद्दलच्या शास्त्र पुराणातल्या वेगवेगळ्या कथा आणि समर्थांनी आत्मानुभूतीनं जाणलेलं सूक्ष्मशास्त्र यांचा जीवाला काही केला मेळ घालता येत नाही. कारण तो बुद्धीच्या आधारे वर सगळ्या आत्तापर्यंत ऐकलेल्या गोष्टींचा अभ्यास करत असतो. त्याची मानसिक पातळी संतांसारखी अनुभूती घेण्या एवढी प्रगल्भ झालेली नसते. पुराणात सांगितलेल्या कथा आणि समर्थांसारख्या संतांचा अनुभव दोन्हीही त्याला सत्य वाटतात, पण त्यांची सांगड घालण्यात अपयशी ठरूनही केवळ देवतांचा कोप होईल या भीतीपोटी तो या गोष्टी सत्य असल्याचं मान्य करतो. खरं तर या देवतांच्या अस्तित्वाची कुठलीही खूण त्याला पटलेली नसते. चतुर्मुखी ब्रह्माची त्याला अनुभूती जरी आलेली नसली तरी मनुष्य मात्र बहुमुखी असतो असं म्हटल्यावर अयोग्य ठरणार नाही. तो बोलतो एक, करतो भलतंच. एका समोर एक बोलणार
तर दुसऱ्या समोर दुसरं आणि तिसऱ्याजवळ तिसरंच सांगणार. म्हणतात ना, रुद्राक्ष काय किंवा मनुष्य काय, एकमुखी मिळणं फार अवघड असतं. मनुष्याकडं श्री विष्णूंसारखी पालन वृत्तीही आहे, पण ती केवळ प्रपंच पालनापुरतीच सीमित आहे. त्याच्याकडं जशी जाणीव आहे तशी दुसऱ्याचं वाईट चिंतणारी नेणीवही आहे. अशा आशंकाग्रस्त जीवाला अनुभव काय आला असं विचारलं तर त्याला काहीच सांगता येत नाही. तसंच त्याच्या अनुभवांची आणि शास्त्रात किंवा पुराणात जे सांगितलंय त्याची सांगड घालता येत नाही. शास्त्र पुढं जाऊन असं सांगतं की प्रथमतः तर परब्रह्मच होतं. परब्रह्माच्या पोटी मूळ माया जन्माला आली. मूळ मायेनं परब्रह्माला ईश्वर असं नाव दिलं. मूळ मायेच्या पोटी गुणमाया प्रसवली. या गुणमायेपासून सत्व रज तम हे त्रिगुण आले आणि त्यांचे प्रतिपालक म्हणून ब्रह्मा विष्णू आणि महेश अवतरले. म्हणजे या तीन देवतांना मूळ मायेनं निर्माण केलं. त्यामुळं मूळ माया खऱ्या अर्थानं विश्वजननी आहे असा दाखला शास्त्रामधून मिळतो. पण त्याचबरोबर देहबुद्धीमुळं आपल्या मनामध्ये आशंका देखील असते. आपण ती बोलत नसलो तरी समर्थ ती जाणीव जाणतात. म्हणूनच आपल्या अंतकरणातल्या प्रत्येक संदेहाला श्रोत्याच्या माध्यमातून ते इथं व्यक्त करत आहेत. उत्पत्ती स्थिती संहार ब्रह्मा विष्णू महेश्वर याचा पाहता विचार प्रत्ययो नाही. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे उत्पत्ती स्थिती संहार करतात असे म्हटले जाते, पण तसा अनुभव मात्र येत नाही. ब्रह्मा उत्पत्ती करता चौमुखांचा, येथे प्रत्यय नाही त्याचा पालन करता. विष्णू चौभुजांचा, तोही ऐको न जाणो. म्हणजे उत्पत्ती करता ब्रह्मा चार मुखांचा असे म्हणतात, पण तसा त्यांचा प्रत्यय अनुभव येत नाही. पालन करता विष्णू हा चार भुजांचा आहे असेही ऐकिवातच आहे, पण प्रत्यक्ष अनुभव नाही. महेश संवार करीतो, हाही प्रत्यय कैसा येतो. लिंग महिमा पुराणी तो विपरीत बोलिला. म्हणजे महेश संवार करतो तो कसा हाही प्रत्यक्ष अनुभव नाही. लिंग पुराणात शिवच उत्पत्ती स्थिती आणि लय करता आहे असे सांगितले आहे. त्या पुराणातील हा महिमाही विचित्रच वाटतो. मूळ मायेस कोणी केले हे तो पाहिजे कळाले. तीही देवांचे रूप झाले एलीकडे. म्हणजे मूळ मायेला कोणी उत्पन्न केले हेही कळले पाहिजे. तिन्ही देवांची उत्पत्ती मायेच्या अलीकडलीच आहे. मूळ माया लोकजननी, तयोपासून गुणक्षोभिनी, गुणक्षोभिनीपासून त्रिगुणी जन्मदेवा. म्हणजे मूळ माया ही सर्व लोकांची जननी आहे. तिच्यापासून गुणक्षोभिनी माया उत्पन्न झाली आणि गुणक्षोभिनी मायेपासून ब्रह्मा विष्णू महेश या त्रिगुणी देवतांचा जन्म झाला. ऐसी बोलती शास्त्रकारक आणि प्रवृत्तीचेही लोक प्रत्यये पुसता कित्येक अकांत करीती. म्हणजे याप्रमाणे शास्त्रकर्ते आणि इतर प्रापंचिक लोकही बोलतात, पण त्यांना त्यांच्या अनुभवाविषयी विचारले की ते मात्र कित्येक जण अकांड तांडव करतात. बघा, देहबुद्धीच्या पातळीवर असलेल्या श्रोत्याच्या अर्थातच आपल्या आशंका अशा आहेत
की ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना कोणी निर्माण केलं. जर मूळ मायेला ब्रह्मा विष्णू व महेश यांची जननी म्हटलं तर मग ही मूळ माया कुणी निर्माण केली. मूळ मायेतून गुणमाया, गुणमायेतून त्रिगुण आणि त्रिगुणांपासून आपण ऐकलेले वरील सर्व त्रिदैव जन्मले असं शास्त्रकर्ते पुराण पंडित सांगतात आणि आपण सामान्य जन ते प्रमाण मानतो. शास्त्रकार हे ज्ञान केवळ शब्दांच्या आधारानं जाणतात. त्यांना त्यांची स्पष्ट अनुभूती आलेली नसते. तीच स्थिती पुराण पंडितांची. ते अत्यंत पुरोगामी विचारामध्ये राहून पुराणशास्त्र हेच केवळ सत्य आहे असं मानून राहतात. पण त्यांनाही अनुभव असा नसतोच. त्यामुळं या देवांचा प्रत्यक्ष अनुभव आहे का असं विचारतात शास्त्रकर्ते. पुराण पंडित आकांड तांडव करू लागतात. उलट आपल्यालाच ते मूर्खात काढतात. समजा आपल्याला जर एखाद्यानं प्रश्न विचारला आणि आपल्याला त्याचं उत्तर माहीत नसेल तर आपण उसना राग आणून प्रश्नकर्त्याला जसं हुसकावून लावतो तसं विद्वान आपल्याला आपल्या शंकांना धुडकावून लावतात. कारण ब्रह्मा विष्णू महेश आपल्याच देहात आहेत हे ते जाणू शकत नाहीत. म्हणून त्यास पुसावेना, त्यांचेने प्रत्ययो आणवेना, प्रत्ययविन प्रयत्न नाना ठकाठकी. म्हणून त्यांना तर विचारावेसच वाटत नाही आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभवही आणून देता येत नाही. अनुभवाशिवाय नाना प्रयत्न म्हणजे नुसती फसवणूक आहे. अशा प्रश्नांना उत्तर केवळ सद्गुरूच देऊ शकतात. त्यामुळं समर्थ म्हणतात, प्रचितीविन वैद्य म्हणावी, उगीच करी उठा ठेवी, तया मूर्खाला गोवी प्राणी मात्र. म्हणजे जो मनुष्य वैद्यकी शिकलेला नाही, ज्याला काही अनुभव नाही आणि उगीच स्वतःला वैद्य म्हणावून घेऊन उठाठेव करतो, त्या मूर्खाला इतर लोक संकटात सापडतात, संकटात गोवतात. म्हणजे एखाद्याकडं रोग निदान करण्याचं किंवा त्यावर उपचार करण्याचं ज्ञान नाही आणि जर तो स्वतःला वैद्य म्हणवू लागला तर त्याचा व्यवसाय म्हणजे नुसती बनवेगिरी होते, उठाठेव ठरते. त्याप्रमाणे शास्त्राकार किंवा पुराण पंडित जोपर्यंत ब्रह्मा विष्णू महेश यांना अनुभूतीनं जाणत नाहीत तोपर्यंत त्यांचं ज्ञान, त्या आधारे होणारी चर्चा ही देखील नुसती उठाठेव ठरते. पण सद्गुरू मात्र आत्मानुभूतीनं त्या देवांना निश्चित जाणतात. आपण जर सद्गुरूंच्या छत्रछायेखाली नसू तर आपल्याला देखील कल्पना विलास करत वनवन फिरावं लागतं. या समासाचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य असं आहे की समर्थ इथं आपल्या आशंकाची कसलीही उत्तरं देत नाहीत, तर त्यांची उत्तरं मिळवण्याच्या दृष्टीनं केवळ दिशा दाखवतात आणि वृत्तीला लय करून आशंकाग्रस्त अंतःकरणात समाधान भरून टाकतात. दासबोधाचं हेच तर खरं ऐश्वर्य आहे. ब्रह्मदेव, श्री विष्णू आणि महेश्वर हे देव खरंच आहेत का? कारण देहामध्ये त्यांचं अस्तित्व तर कुठं जाणवत नाही, अशी आशंका श्रोत्यांना समर्थासमोर मांडली आहे. श्रोता अर्थात आपण सारे सर्वजण देहबुद्धीची मंडळी आहोत. बेडकीनं कितीही फुगायचं म्हटलं तर ती म्हशी एवढी काही होऊ शकत नाही. तसं
देहबुद्धीची कल्पना कितीही ताणली फुगवली तरी परब्रह्माचं किंवा या तिन्ही देवतांचं अस्तित्व जाणण्या इतपत ती मोठी होऊ शकत नाही. त्यामुळं आपल्या अंतरंगाला शोभ संदेह रूप धारण करून वेगवेगळे प्रश्न निर्माण करू लागलो. इतकंच नव्हे तर परब्रह्मच अस्तित्वात नाही इथपर्यंत आपल्या देहबुद्धीची कल्पनेची मजल जाते. कारण कल्पनेच्या पलीकडं असणाऱ्या परमतत्वाचं अस्तित्व मान्य करणं देहबुद्धीच्या पचनी पडत नाही. श्रोत्याला मग प्रश्न पडतो की मनात आलेले हे संदेह विचारायचे कोणाला? समजा एखाद्याला विचारलंच तर तो प्रथम विचारणारा किती पडत मूर्ख आहे. अशा उपहासात्मक दृष्टीनं आपल्याकडं पाहिल आणि स्वतः मात्र फार मोठा विद्वान असल्याचा आव आणेल. आपल्या प्रश्नाचं उत्तर टाळून कदाचित आपली अवहेलना करून परत पाठवेल. त्यामुळं कल्याण स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करत आहेत की तैसाच हाही विचार प्रत्यय करावा निर्धार प्रत्यय नसता अंधकार गुरु शिष्यांशी. म्हणजे हे देव आणि त्यांच्याविषयीचे अनुभव याबाबतही असाच प्रकार असतो. अनुभव घेऊन काही निर्णय घ्यावा लागतो. अनुभव नसेल तर गुरु आणि शिष्य दोघेही अज्ञानरूपी अंधारातच चाचपडत राहतात. कल्याण स्वामींच्या मनात प्रचंड प्रश्न आहेत. ते पुढे समर्थांना विचारतायत की बरे लोकांस काय म्हणावे लोक म्हणती तेची बरवे परंतु स्वामीने सांगावे विशद करुनी. बरं लोकांना तरी दोष देण्यात काय अर्थ आहे का? लोक म्हणतात हे मान्य करावेच लागते परंतु आता खरे काय ते स्वामींनी स्पष्ट करून सांगावे. बघा देहबुद्धीमुळे आम्हाला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याशिवाय कोणी देऊ शकणार नाही. आम्हाला तुमच्याशिवाय आहे तरी कोण? तुम्हीच आम्हाला सारं समजावून सांगा. शिष्याचा गुरुशी हा सुसंवाद आहे. कल्याण स्वामींच्या मनातील अनेक प्रश्न ते आपल्या सद्गुरूंना म्हणजे समर्थांना विचारतायत की ब्रह्मा विष्णू आणि महेश जर सत्व रज आणि तम या तीन गुणांच्या आधारे देहातच वास करत असतात तर मग त्यांचं देहामधलं स्वरूप कसं आहे ते शोधायचं कुठं? समर्थांनी आपल्याला ज्ञानदशक समजावून सांगितला. त्यामध्ये आपण मूळ माया आणि मूळ पुरुष यांच्या अनुषंगानं विश्वनिर्मितीची प्रक्रिया समजून घेतली. तरी विस्मरणामुळं म्हणा किंवा सत्संगात खंड पडल्यामुळं म्हणा आपल्याला पुन्हा प्रश्न पडायला सुरुवात होते व ते सद्गुरूंपाशी निवेदन करावेत अशी इच्छा होते. साधन करत असताना आपण त्या योगे त्या अनुषंगाने सद्गुरूंच्या सहवासातच असतो. अशा वेळी मनात बहुधा संदेह निर्माण होत नाहीत आणि झालेच तर त्या प्रश्नांची उत्तरं गुरु कृपेनं समाधानकारकरित्या मिळतातही. पण आपलं मन एका ठिकाणी म्हणजेच सद्गुरू चरणी फार काळ स्थिरावू शकत नाही. जेव्हा ते व्यावहारिक पातळीवर येतं प्रपंचामध्ये रमतं तेव्हा मनातले सुप्त संभ्रम पुन्हा डोकं वर काढू लागतात. आपण प्रत्येक गोष्ट ही कार्य आणि त्या मागचं प्रयोजन अशा लॉजिकनं समजून घेत असतो. उदाहरणार्थ आपण घरातून बाहेर जायला निघतो ते काहीतरी काम आहे म्हणून. म्हणजेच प्रत्येक छोट्या मोठ्या कार्याच्या मागं काहीतरी प्रयोजन असतंच. त्याशिवाय आपण कामच करू शकत नाही. किंबहुना एखादं कार्य करण्याची इच्छा
कारणाशिवाय अंतरंगामध्ये निर्माणच होत नाही, असं हे व्यावहारिक पातळीवरील लॉजिक कार्यकारण भाव आपण परमार्थातही लागू करू पाहतो आणि त्यातूनच नाना आशंका मनी येत राहतात. समर्थ देखील आईच्या भूमिकेतून आपल्यासारख्या अजाण श्रोत्यांच्या मनातील प्रश्न ऐकून घेतात. श्रोता त्यांना दुसरा प्रश्न विचारत आहे. मनोदेवी माया केली तरी देवांची रूपे मायेत आली, जरी मनोमायेने माया केली तरी दुसरी नाही. म्हणजे देवांनी माया निर्माण केली म्हणावे तर देवांची रूपेच मायेतून उत्पन्न झालेली आहेत. मायेने माया उत्पन्न केली म्हणावे तर माया तर एकच आहे, दुसरी नाही. जरी मनोभूती केली तरी ते भूताचीच वळली म्हणावे. जरी परब्रह्मे केली तरी ब्रह्मी कर्तृत्व नाही. म्हणजे माया पंचमहाभूतांनी केली म्हणावे तर ती पंचमहाभूते तर मायेतच समाविष्ट आहेत. असे असले तरी ती ब्रह्माने निर्गुण ब्रह्माने निर्माण केली असे म्हणावे तर परब्रह्माच्या ठिकाणी कुठलेही कर्तृत्वच नाही. बघा, समर्थ माऊली परब्रह्माच्या कुशीत मूळ माया निर्माण झाली. ही मूळ माया आपल्या अंतरंगात सर्व शक्तीनुसार गुणमायेला घेऊन प्रसवली. गुणमायेची 3 अंग सत्व रज तम आणि तमोगुणापासून पंचमहाभूतांचा विकास होऊन तमोगुणातून पंचमहाभूतांचा विकास होऊन ब्रह्मांड साकार झालं असं तुम्ही आम्हाला सांगितलं. पण आमचा प्रश्न असा आहे, देवांनी माया निर्माण केली असं म्हटल्यावर देवच मायेनं निर्माण केले आहेत. मूळ मायेनं मायेची निर्मिती केली असं म्हटलं तर माया ही एकच असल्यामुळं मग मूळ मायेची निर्मिती कशी झाली? आईच्या गर्भातून जन्माला आलेलं मूल आई कशी निर्माण करू शकेल? हे जसं शक्य नाही तसं माया मूळ मायेला कशी निर्माण करू शकेल? पंचमहाभूतांनी माया केली असं मानावं तर ते नातवंडांनी आजीची निर्मिती केली असं म्हणण्यासारखं आहे. कारण मूळ मायेतच ही पंचतत्व भरून आहेत. परब्रह्मानं मायेला जन्म दिला असं म्हटलं तर कर्तेपण परब्रह्माकडं द्यावं लागतं आणि कर्तव्यपण तर परब्रह्माकडं देता येत नाही, कारण ते निर्विकल्प आहे. सारांश म्हणजे पंचमहाभूतांनी माया निर्माण केली नाही, देवांनी केली नाही, परब्रह्मानंही केली नाही, तर मग ही माया निर्माण कशी झाली? मायेच्या निर्मितीचा सूत्रधार कोण? असा प्रश्न करताना श्रोता पुढं विचारतोय की, आणि माया खरी असावी तरी ब्रह्मी कर्तृत्वाची गोवी, माया मिथ्या ऐसी जाणावी तरी कर्तृत्व कैचे? म्हणजे बरे माया जर खरी असती तर मग ब्रह्माच्या ठिकाणी कर्तृत्व लादता आले असते. पण माया तर मिथ्या अभ्यास रूपच आहे हे जाणले की कर्तृत्वाचा प्रश्नच कुठे येतो? बघा, श्रोता काय विचारतोय प्रश्न समर्थांना. माया निर्माणच झाली नाही, त्यामुळं इथं कर्तृत्वाचा प्रश्नच येत नाही. कुणीच काही निर्माण केलेलं नाही, पण त्याचा प्रत्यय आपल्याला येतोय का? हे ब्रह्मांड निर्माण झालेलंच नाही हे शास्त्रांनी सांगितलेलं सत्य आपल्या अनुभवाला येत नाही. ते सत्य व मी यामधील दुरावा विसंवाद दूर कसा करायचा
ते सत्य आपल्या अनुभूतीस कसं येऊ शकेल? माया खरी नाही, मग परब्रह्माकडं कर्तेपण देण्याचा प्रश्नच नाही. आणि जर माया खरीच उत्पन्न झाली असेल तर मग तिचं कर्तृत्व कोणाचं, या प्रश्नाचं उत्तर आपल्या बुद्धीच्या आधारे मिळणं अवघड आहे. मनुष्याची कल्पनाशक्ती मायेचं कर्तृत्व नीट समजावून घेण्यात असमर्थ ठरते. मायेच्या कर्तृत्वाविषयी समर्थांनी 9व्या दशकात ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या धारणा सांगितल्या त्यापैकी एक म्हणजे ब्रह्मांड हे जसं आपल्या वृत्तीचा गुणधर्म आहे तसंच माया देखील आपल्या वृत्तीचाच गुणधर्म आहे. त्यामुळं माया आपल्या अंतरंगातल्या अहमनं निर्माण केली असं म्हणता येईल. जोपर्यंत आपला मीपणा देहबुद्धी अस्तित्वात आहे, जोपर्यंत आपण कार्यकारण भावानं विश्वाकडं बघतोय, जोपर्यंत आपल्या अंतरंगातल्या प्रत्येक क्रियेचा लॉजिकली विचार करण्याची प्रक्रिया चालू आहे, तोपर्यंत माया आपल्याला आरशातल्या आपल्याच प्रतिबिंबानं वाकुल्या दाखवाव्यात तसं वाकुल्या दाखवत राहणार, नाचतच राहणार. त्यासाठी संत चरणी शरण जाण्यातच मायेचा अंत आहे हे जाणून घ्यावं. अंतरंगातील वृत्तीचा ब्रह्मस्वरूपाच्या शोध मोहिमेचा प्रवास हा देहबुद्धीच्या आधारे चाललेला असल्यामुळं आपण परब्रह्मस्वरूपाशी तद्रूप होऊ शकत नाही. वृत्ती राखून परमात्मा चित्ती वसणं केवळ अशक्यच. म्हणून समर्थ रामाला शरण जा, भगवंताच्या नामाला हृदयात घट्ट धरून ठेवा असं वारंवार बजावत असतात. सद्गुरूच आपल्या अंतरंगातल्या नेणिवेला दूर करू शकतात. ज्या क्षणी आपल्या अंतरंगातलं अज्ञान संपतं, नेणीव मावळते, त्या क्षणी परब्रह्मामधलं मायेचं स्वरूप देखील संपतं. असा हा बिंब प्रतिबिंबाचा सिद्धांत आहे. आणि मग कुठं आहे माया, असाच प्रश्न आपल्याला पडतो. ते आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही, कारण तिथं वृत्तीचं दळणवळण पूर्णपणे थांबलेलं असतं. आपण त्या मायेशीच एकरूप होऊन जातो. असं आहे आपल्या जीवनातील नसलेल्या मायेचं अस्तित्व. ज्याप्रमाणे विद्यालयात एखाद्या विषयाचे शिक्षक आले नसल्यामुळं तो तास मोकळा असतो, त्या वेळेत आपल्या मनाप्रमाणे अभ्यास करण्याची बऱ्याचदा मुभा भेटते. त्याप्रमाणे देह अशंका हा समास म्हणजे समर्थांनी आपल्याला देऊ केलेला मोकळा तासच आहे. दासबोधाच्या अभ्यासानं आपल्यात काही सुधारणा झाली आहे का, अजूनही आपल्याला काही प्रश्न पडत आहेत का, याची समर्थ चाचपणी करतायत. आणि आपल्यासारखी मंडळी सहजपणे त्यांच्या जाळ्यात सापडतायत. सद्गुरू मिळाले, आता आपल्या जीवनाचं सार्थक झालं. आता ह्याच्या पलीकडं जाऊन अजून काही मिळवायचं राहिलं नाही, अशी आपली वृत्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अशा देह अशंका येतच राहणार. आणि वारंवार आपल्याला देहबुद्धीच्या तर्काच्या आधारानं या विश्वनिर्मितीचं कोडं मायेचं स्वरूप समजावून घेण्यासाठी भाग पाडत राहणार. देहबुद्धीच्या प्राबल्यामुळं आपल्यासारख्या सामान्य जीवांच्या अंतःकरणात परमार्थातील गुह्य संज्ञांबद्दल अनेक गैरसमजुती असतात. त्यातून निर्माण झालेला गुंता सुटावा म्हणून श्रोता आपणा सर्वांच्या वतीनं सद्गुरूंचरणी त्यांच्या मनातली आशंका निवेदन करत आहेत.
ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचं स्थान आपल्या हृदयाकाशात कसं शोधायचं, या देवतांचं सगुण रूप अंतरंगात अनुभवायचं कसं, हा श्रोत्यांचा प्रथम प्रश्न आहे. माया आणि ब्रह्म याचं न उलगडणारं कोडं आणि त्यातून या विश्व उत्पत्तीविषयीचा निर्माण होणारा त्याचा दुसरा प्रश्न आहे. या दोन्हीही आशंका त्यानं समर्थ चरणी विदित केल्या आहेत. श्री समर्थही दया सिंधू आहेत. आपल्या प्रश्नांच्या न आटणाऱ्या ओहोळाला समर्थ कृपेचा धबधबा कोसळणारा प्रपात आपल्या कवेत घेऊ पाहतोय. आपल्या अनंत प्रकारच्या चुकांना, प्रश्नांना ते अत्यंत कौतुकानं ऐकून घेत आहेत. श्री समर्थ कधीच कुणाबद्दल निराश होत नाहीत, कारण जन्माला आलेला जीव एक ना एक दिवस त्याच्या मूळ ध्येयापर्यंत जाणारच आहे, हे त्यांना ठाऊक असतं. काहींचा हा प्रवास गतिमान असेल तर काहींचा संत असेल, पण स्वस्वरूपाची प्राप्ती हे ध्येय मात्र एकच आहे. ज्याप्रमाणे रांगणारं बाळ चालायला शिकत असतं तेव्हा ते बऱ्याच वेळेस पडतं, पण त्याच्या माऊलीला, त्याच्या आईला आपल्या धडपडणाऱ्या बाळाचं कौतुकच वाटत असतं. त्याप्रमाणे आपण देहबुद्धीच्या पातळीवरून अनेक प्रश्न समर्थांसमोर मांडतोय, म्हणजे परमार्थावर चालण्याचाच प्रयत्न करतोय. या प्रयत्नांमध्ये आपणच करून ठेवलेल्या वैचारिक गुंतवळ्यात पाय अडकून स्वतःच धडपडतोय, पण तरीही सद्गुरू माऊलीला आपल्या प्रत्येक प्रयत्नांचं कौतुकच वाटतंय. आणि ते स्वाभाविक आहे, कारण आजपर्यंत प्रपंचामध्ये आपण कधी अशा प्रश्नांना सामोरं गेलेलो नाही. परब्रह्म आणि मूळ मायेचा प्रवास समजून घेण्याची वेळच आली नाही. दासबोधाचा चिंतनाभ्यास करताना आपलं मन विचार करू लागतं की परब्रह्म आणि मूळ माया या दोघांमधलं नेमकं नातं काय, या विश्व उत्पत्तीचं रहस्य काय, मी कोण आहे. त्यातून अजून वेगवेगळ्या प्रश्नांची निर्मिती आपल्या अंतरंगात व्हायला सुरुवात होते. मन संदेहरूपी वावटळीत चक्राकार भ्रमण करत राहतं. आता श्रोता त्याच्या मनातील तिसरा प्रश्न समर्थांच्या समोर मांडतोय. आता हे अवघेची उगवे आणि मनास प्रत्येक आहे, ऐसे केले पाहिजे देवे कृपाळूपणे. म्हणजे तेव्हा आता ह्या सर्व गोष्टींचा उलगडा व्हावा आणि प्रत्यक्ष अनुभवही यावा, असे देवांनी म्हणजे स्वामींनी कृपाळूपणाने काही केले पाहिजे, असे श्रोता म्हणाला. वेद मातृकाविन नाही, मातृका देहाविन नाही, देह निर्माण होत नाही देहा वेगळा. म्हणजे वेद हे मात्रात्मक आहेत. 3.5 मात्रा म्हणजे अ, उ, म व अर्धा मात्रा, आणि त्यांचा प्रणवात्मक उच्चार, यातून वेदांची उत्पत्ती झाली. त्यांचा उच्चार तर देहाशिवाय होत नाही, देहही देहातूनच निर्माण होत असतात. तया देहामध्ये नरदेहो, त्या नरदेहात ब्राह्मणदेहो, तया ब्राह्मण देहास पाहो अधिकारवेदी. म्हणजे त्या सर्व देहात नरदेह श्रेष्ठ आहे, त्यातही ब्राह्मण देह अधिक श्रेष्ठ, व त्या ब्राह्मण देहधारींनाच वेदाचा अधिकार आहे. असो वेद काढून झाले, देह कासयाचे केले, देव कैसे प्रगटले कोण्या प्रकारे. म्हणजे असो वेद कुठून आले,
कशा प्रकारे उत्पन्न झाले, देव कसे प्रगटले. पहा श्रोता, कल्याण स्वामी म्हणजे आपणच काय प्रश्न विचारतोय. वेद, ओंकार, मनुष्य आणि ब्राह्मण या चार गोष्टींचा आपण नेहमीच उहापोह करत आलेलो आहोत. वेद म्हणजे भगवंताचा उच्च श्वास असं शास्त्र आपल्याला सांगतात. परब्रह्माच्या निश्वासातून निर्माण झालेले वेद शब्दमय आहेत. वेदातील अर्थ हा जरी भगवंत प्रेरित असला तरी त्यातील शब्द मनुष्य निर्मित आहेत. संस्कृत वाणीतील शब्द उच्चारण ऋषी मुनींनी केलेलं आहे. त्यामुळं वेद हे भगवंताचा उच्च श्वास जरी असले तरी ते व्यक्त झाले शब्दांच्या आधारे. मग हे शब्द कुठून निर्माण झाले? शब्दांची उत्पत्ती शोधायची म्हटल्यावर या संपूर्ण सृष्टीचं मूळ माया असलेल्या ओंकारापर्यंत आपल्याला जावं लागतं. शब्द ओंकारातून निर्माण झालेले आहेत. शब्दांच्या नादाला ओंकाराचंच अधिष्ठान आहे. ओंकार या शब्दाचा उच्चार करणं, याचा ध्वनी निर्माण होणं मनुष्याच्या स्वरयंत्राशिवाय अशक्य आहे. म्हणजेच सारांश म्हणजे वेदाचं स्वरूप शब्द आणि शब्दाचं अधिष्ठान ओंकार व त्याच्या उच्चारासाठी मनुष्याचं स्वरयंत्र हवं. मग मनुष्याच्या स्वरयंत्रासाठी मनुष्य देह निर्माण व्हायला पाहिजे. एक मनुष्य देह दुसऱ्या मनुष्य देहापासूनच निर्माण होतो. म्हणजेच ओंकाराच्या उच्चारासाठी मनुष्य देहाची गरज आहे. मनुष्य देहामध्ये त्या काळच्या रीतीनुसार ब्राह्मण वर्गाला वेदांचा अधिकार होता. मग हा प्रवास साखळी स्वरूपात मांडायचा म्हटला तर प्रथम वेद, नंतर वेदांसाठी शब्द, शब्दांसाठी ओंकार, ओंकारांसाठी मनुष्य, मनुष्यासाठी दुसऱ्या मनुष्याची गरज आणि या सगळ्यात वरच्या पातळीवर असलेला ब्राह्मण वर्ग ज्यांच्या मुखातून वेदांचा ध्वनी प्रकटला, अशी साखळी तयार होईल. इथं श्रोत्याचा प्रश्न असा आहे, वेद कुठून आले? देह कशाचे बनले? देव कसे प्रगटले? देह जर मनुष्य निर्मित आहे तर मग देवाचं स्थान काय? यातील श्रेष्ठ कोण? कोणी कोणाची निर्मिती केली? समर्थ आपल्या या प्रश्नांची गुंतागुंत जणू आपल्याच अंतरंगात बसून सोडवत आहेत. आत्मज्ञानाअभावी आपल्या अंतरंगात अनंत प्रकारचे प्रश्न नुसते धुडगूस घालत असतात. तर्कांच्या आधारे अनंत प्रकारचे प्रश्न आपण एकाच वेळी तयार करत असतो. तर्क तरी कुणी ठरवावेत? आपल्या बुद्धिमत्तेच्या आधारे ठरवावेत की अनुभवाच्या आधारे? आपण एका टप्प्यानंतर पुढच्या टप्प्याचा विचार करतो. शाळेमध्ये पहिलीतून दुसरी, दुसरीतून तिसरी असा विद्यार्थ्यांचा क्रमविकास होतो. जीवनात बालपण, तरुणपण, वृद्धापन आणि अंतकाळ असे टप्पे आहेत. म्हणजे मनुष्याचं जीवन हे काल सापेक्ष आहे. तो काळाच्या अधीन राहूनच विचार करतो. तर्कवादी विचारसरणी ही देखील काल सापेक्षच आहे. पण परब्रह्म हे कालातीत आहे. त्याला काळाचा स्पर्श नाही. जिथं काळाचा स्पर्श नाही तिथं तर्काचा देखील स्पर्श होऊ शकत नाही. तिथं तर्क देखील शिरू शकत नाही. एका गोष्टीवर दुसरी गोष्ट अवलंबून असेल तर पहिली केव्हा पूर्ण होईल याच्या अंदाजानुसार पुढची गोष्ट सुनियोजित केली जाते. जसं मुंबईमध्ये लोक
त्यांची घड्याळं लोकल रेल्वेच्या वेळेप्रमाणे लावून ठेवतात. एक लोकल अमुक वाजता येणार आणि ती तमुक वेळेत पोहोचणार, अशा वेळेनुसार पुढच्या गोष्टींचं नियोजन केलेलं जातं. म्हणजे एक घटना झाल्यानंतर दुसरी, दुसरीनंतर तिसरी, अशा ठराविक किंवा निर्धारित वेळेत एका पाठोपाठ एक अशा घटना घडत असतात. त्यासाठी मनुष्य हा तर्काच्या आधारेच विचार करत असतो. अशा तर्काला प्रमाण मानून श्रोता प्रश्न करतोय, जर वेद हे भगवंताच्या निकट आहेत तर मग त्याचं एवढं कौतुक का? वेद म्हणजे केवळ शब्द आहेत. शब्द हे ओंकारादित आहेत. ओंकार उच्चारासाठी स्वर यंत्राची गरज आहे. त्यासाठी मनुष्य हवा आणि तोही ब्राह्मण धर्मातला हवा, कारण त्यांनाच वेद पठणाचा अधिकार आहे. म्हणजे या संपूर्ण क्रमविकासामध्ये श्रेष्ठत्व हे मनुष्याकडे येतं. याचा अर्थ असा की भगवंतानं सर्वप्रथम मनुष्याला निर्माण केलं आणि तिथून मग ओंकार, मग शब्द आणि शेवटी वेद निर्माण झाले. पण शास्त्र तर सांगतंय की वेद हे भगवंताचे उच्छ्वास आहेत. खरं उत्तर काय आहे? कोण पहिल्यांदा निर्माण झालं? श्रोता, अर्थातच सामान्य जीव. तर्कवादातून संतांच्या अनुभूतीवर आपण जणू प्रश्नचिन्ह लावू पाहत आहे. खरं तर सर्वात प्रथम कुठली गोष्ट करायला हवी तर ती म्हणजे तर्कवादी दृष्टिकोन व त्या आधारे आपण करत असलेली कालगणती थांबवायला हवी. कोण कधी निर्माण झालं हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर जे शास्त्रांनी आपल्याला सांगितलंय ते सत्य मानून त्यावर विश्वास ठेवायला हवा. वेद हे भगवंताचा निश्वास आहेत हे सत्य मानायला हवं. आपल्याला आज त्याची अनुभूती नसेल पण त्याची सत्यता निश्चितपणे समजून घेतली पाहिजे. एखादा मनुष्य जिवंतपणी त्याचं मृत्यूपत्र लिहून ठेवतो आणि मृत्यूपत्रामध्ये तो त्याच्या पश्चात त्याच्या मिळकतीचं, त्याच्या इस्टेटीचं काय करायचं हे लिहून ठेवतो. ते मृत्यूपत्र मात्र त्याच्या निधनानंतर त्यानं नेमलेल्या वकिलामार्फतच वाचलं जातं. म्हणजे त्या मृत्यूपत्रात काय लिहिलंय याची माहिती त्याच्या नातेवाईकांना त्याच्या मृत्यूनंतर तो देहात नसताना कळते. तसं भगवंताच्या निश्वासातून वेदांची निर्मिती झाली. पण वेद हे अपौरुषेय मानले जातात. त्यांच्यामध्ये कुठल्याही मूळ प्रकृती, मूळ पुरुषाचा गाभा शिल्लक नव्हता. ते भगवंतानं निर्माण केले आणि अशा ठिकाणी ठेवले की जिथं या सृष्टीचा क्रमविकास होता मनुष्याची बौद्धिक पातळी एका टप्प्यापर्यंत जाईल आणि त्या पातळीवर त्याला वेदांचा गर्भितार्थ समजून येईल. त्यावेळी तो गर्भितार्थ अधिकारी पुरुषांकडून पुन्हा शब्दबद्ध केला जाईल व तो सर्व प्राणी मात्रांना अनंत काळासाठी उपयोगाला येईल. म्हणजे भगवंताच्या निश्वासातून वेदांची निर्मिती झाली, पण त्यांचा क्रमविकास मूळ मायेपासून गुणमाया, गुणमायेतून सत्व, रज आणि तम, त्यातून पंचमहाभूत, या पंचमहाभूतातून सृष्टीचा विकास. सृष्टीमध्ये मनुष्य आपल्या बुद्धीच्या आधारानं साधना करत करत या भगवंतानं आधीच उच्चवास रूपानं ठेवलेल्या वेदांच्या ज्ञानापर्यंत पोहोचला आणि ते ज्ञान मनुष्यानं शब्दांच्या आधारे प्रगट केलं. म्हणजे खरं तर हे भगवंताचंच
अपौरुषेय कार्य आहे, कारण तो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशा स्थितीमध्ये आहे. दत्तात्रेय व चंद्र यांच्यातील गुरु शिष्याचं नातं आपण यापूर्वी अभ्यासलेलं आहेच. दत्तात्रेयांनी चंद्राला गुरु मानलं, कारण चंद्र नेहमीच पूर्ण असतो. मनुष्य पृथ्वीवरून चंद्राकडे पाहतो आणि पृथ्वीच्या सावलीमुळं चंद्र कलेकलेनं वाढत वा कमी होत असल्याचं आपण पाहतो, मनुष्य पाहतो. अमावस्येला चंद्र लुप्त होतो, तर पौर्णिमेला तो पूर्णपणे दिसतो. वास्तविक चंद्र हा त्याच्या मूळ रूपामध्ये जसाच्या तसा पूर्ण असतो. तसं वेदांचं हे अपौरुषेय ज्ञान जसंच्या तसं पूर्ण आहे, ते सनातन आहे, भगवंता इतकंच अर्वाचीन आहे, त्याच्यावर काळाची सत्ता नाही. मनुष्य त्या ज्ञानापर्यंत जाऊन पोचला म्हणून मनुष्यानंच वेदांची निर्मिती केली, असा तरकट विचार म्हणजे आपलं ठार अज्ञान आहे. त्यामुळं समर्थ आपल्याला सद्गुरूंचरणी शरण जावं, ते काय सांगतात हे नीट समजून घ्यावं असं सुचवतात. पुढे, ऐसा बळावला अनुमान केले पाहिजे समाधान, वक्ता म्हणे सावधान होई आता. असे अनेक तर्क श्रोत्यांच्या मनात उत्पन्न झाले. याचे समाधान आता केले पाहिजे म्हणून वक्ता म्हणाला की आता नीट सावध होऊन ऐका. प्रत्यय पाहता साकंडी अवघी होते विघडा विघडी, अनुमानिता घडीने घडी काळ जातो. म्हणजे अनुभव घेऊन पाहावे म्हटले की अडचण उत्पन्न होते व शास्त्रांची त्याचा मेळ जमला नाही की सगळेच बिघडून जाते आणि मग निरनिराळे तर्क करता करता घडी घडीने आयुष्यातील काळ निघून जातो. पहा, बापलेक आणि गाढव यांची गोष्ट तर सर्वांना माहीतच असेल. गाढवाला विकण्यासाठी म्हणून बाप लेक जवळच्या गावी भरलेल्या बाजारात निघाले होते. मुलगा गाढवावर बसलेला तर बाप पायी चालत होता. ते बघून लोक म्हणू लागले, काय मुलगा आहे, बापाला चालवतोय आणि स्वतः गाढवावर बसलाय. लोकांची ही कुजबूज ऐकून मुलगा खाली उतरला, बाप गाढवावर बसला व ते पुढे जाऊ लागले. पुन्हा लोक चेष्टेच्या सुरात म्हणू लागले, बापाला मुलाची दयाच नाही, स्वतः आरामात बसलाय, वर बसून आराम करतोय आणि मुलाला तंगडतोड करायला लावतोय. कसला हा बाप. झालं हे ऐकताच बापानं मुलालाही गाढवावर बसवलं. येणारे जाणारे लोक पुन्हा सल्ला देऊ लागले, अहो गाढवावर असं दोघेजण बसल्यावर गाढव दमून जाईल, मरून जाईल, मग बाजारात त्याला चांगली किंमत कशी काय येणार. ते ऐकून बाप लेकानं गाढवाला एका काठीला उलटं बांधलं आणि त्याला उचलून घेऊन चालू लागले. वाटेत त्यांना ओढा लागला. पाण्याचा प्रवाह जोरदार असल्यामुळं त्यांना गाढवाचं ओझं पेलावलं नाही आणि ते ओढ्यात पडले. गाढव बिचारं पाय बांधले असल्यानं काही करू शकलं नाही व ते गटांगळ्या खात बुडून गेलं. परमार्थात आपलंही काहीसं त्या बाप लेकांसारखंच होतं. अनेक शास्त्रातील ग्रंथातील संदर्भ आपण वाचतो. अनेक प्रवचन कीर्तनातून विद्वान पंडितांचं बोलणं ऐकतो आणि त्यानुसार आपण आपले निर्णय, आचरण, साधन वारंवार बदलत राहतो. समाज मनांची नेमकी नस ओळखून असणारे समर्थ त्यावर भाष्य करताना म्हणतात, लोकधाटी शास्त्र निर्णये येथे बहुधा निश्चये, म्हणून या एक प्रत्यय येणार नाही. म्हणजे जनरूढी आणि शास्त्रांचा निर्णय यात खूप अंतर दिसून येते. त्यातही एक मत नसते म्हणून एकच अनुभव येत नाही. याचाच अर्थ जनमत व शास्त्र निर्णय नानाविध प्रकारचे असल्यामुळं
त्यांच्यात एकमत असणं खूपच दूरचं असतं. त्यातून एक संघ असा सिद्धांत प्रत्ययाला येतच नाही. एक म्हणतो असं करायला हवं, तर दुसरा म्हणतो तसं करायला हवं. तिसऱ्याचं मत तर आणखीनच वेगळं असतं. शास्त्र निर्णय यापेक्षा निराळच. अशा मतांतरांच्या गोंधळात जे साधायचं आहे तेच नेमकं मागं पडतं. आशंकांच्या वावटळीत भिरभिरत आपण ध्येयापासून बरंच लांब जातो. लोक काय म्हणतात, शास्त्र काय सांगतं यात अडकून पडल्यानं स्वस्वरूपाला जाण्यापासून आपण वंचित राहतो. अनेकांना नाना प्रकारची पुस्तकं, ग्रंथ, पुराणं वाचण्याचा हव्यास असतो. अर्थात वाचन करूच नये असं याचा अर्थ मुळीच होत नाही, पण उदंड वाचनानं अंतरंगात शंकांचा नुसता कल्लोळ उठू लागला तर अशा वाचनाचा उपयोगच काय. त्यामुळंच सद्गुरू सांगतात, एक ग्रंथ, एक गुरु, एकच साधन असं मनुष्याचं आटोपशीर जीवन असावं. वाचन आचरणशील असायला हवं, हा त्यामागचा हेतू आहे. प्राकृतात एकाहून एक सुंदर ग्रंथ रचून संतांनी आपल्यावर अनंत उपकारच करून ठेवलेत. ज्ञानेश्वरी, गाथा, नाथ भागवत, दासबोध यांसारख्या ग्रंथातून संतांनी एकसारखाच बोध दिलेला आहे. पाणी जसं इथून तिथून सारखंच, तसं संतांचं बोधामृतही एक समानच आहे. आपल्या सद्गुरूंनी सांगितलेला ग्रंथ मनपूर्वक वाचला, त्यावर मनन चिंतन केलं तर इतर साऱ्या ग्रंथांचं सारही त्याच्यात येणारच आहे. तरी केवळ हव्यासापायी, लोकांवर प्रभाव टाकण्यासाठी, शैक्षणिक पात्रता उंचवण्यासाठी, व्याख्यानं देऊन आपलं पांडित्य मिरवण्यासाठी जर वारंवार वाचन होत असेल तर अशा वाचनातून आपण आशंका, गैरसमजुतीच्या गुंतवळ्यात अडकण्याची जास्त शक्यता असते. मतांतरातून, अनावश्यक वाचनातून आलेले संभ्रम आपल्याला बुचकुळ्यात पाडणारेच असतात. पुढे, आता शास्त्राची भीड धरावी तरी सुटेना हे गथागोवी, गथागोवी हे उगवावी तरी शास्त्र भेद दिसे. आता शास्त्राची भीड धरावी तर ही गुंतागुंत काही सुटत नाही. ही गुंतागुंत सोडवण्याचा प्रयत्न करावा तर शास्त्रवचनात मतभेद आढळून येतात. पहा, असंख्य प्रकारची शास्त्र आहेत, विद्या आहेत. किती शास्त्र मंथन आपण करू शकणार, किती विद्या संपादू शकणार. अशा मतमतांतरातून कधी ऐक्य गवसणार. जरी ते गवसलं तरी त्यात पुन्हा भेद करणारी आशंका मनात डोकवणार नाही याची खात्री काय. मग शास्त्रार्थाचा गुंता सोडवण्यात वेळ घालवायचा का, हा विवेक प्रत्येकानं करायला हवा. शास्त्रार्थ, शास्त्रभेद आकलन होऊन त्यांची अनुभूती केव्हा येणार. शास्त्र रक्षून प्रत्यय आनिळा, पूर्वपक्ष त्यागून सिद्धांत पाहिला. शहाणा मूर्ख समजाविला एकावचने. म्हणजे शास्त्रवचनही प्रमाण मानावे व अनुभवही घेऊन पाहावा. पूर्वपक्षाचे खंडन करून सिद्धार्थ जाणून घ्यावा. अनुभवाच्या व शास्त्राच्या आधारे एकच वचन असे उच्चारावे की शहाण्या व मूर्ख माणसाचेही त्याने समाधान व्हावे. शास्त्रीचं पूर्वपक्ष बोलिला, पूर्वपक्ष म्हणावे लटक्याला. विचार पाहता आम्हाला शब्द नाही. अर्थात शास्त्रातच अशी पद्धत आहे की पूर्वपक्ष मांडला जातो तो लटिकाच असतो व नंतर तो खोडून काढला जातो. म्हणून हा विचार करून आम्ही पूर्वपक्षाचे खंडन केले तर आम्हाला त्यात दोष देऊ नये. तथापि बोलो काही एक, शास्त्र रक्षून कौतुक, श्रोती सादर विवेक केला पाहिजे. म्हणजे तरीही शास्त्राचेही रक्षण करून या विषयांचे कौतुकाने जे विवेचन केले जाईल त्यावर श्रोत्यांनी
आदरपूर्वक विचार केला पाहिजे असे वक्ता असे समर्थ म्हणतात। इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे देह अशंका नाम। जय जय रघुवीर समर्थ।